नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शुक्रवारच्या दिवसाची संध्याकाळची स्वामी सेवा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल, तुमच्या सर्व अडचणी दूर करेल, तुमच्या घरातले दुःख, दरिद्री, गरिबी दूर करेल आणि या सेवेने स्वामी महाराज प्रसन्न होतील, लक्ष्मी माता प्रसन्न होईल. मित्रांनो, आपण दररोज आपल्या परीने, आपल्या इच्छेने, आपल्या शक्तीनुसार आपल्याकडून जेवढी होईल तेवढी आपण स्वामी सेवा करतो. परंतु मित्रांनो, दिवसाची, सकाळची, संध्याकाळची अशी वेगवेगळी सेवा असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारच्या दिवसाची संध्याकाळी करता येणारी सेवा बघणार आहोत. आज शुक्रवार आहे, आज सुद्धा तुम्ही संध्याकाळी ही सेवा करू शकतात किंवा येणाऱ्या शुक्रवारी संध्याकाळी ही सेवा करू शकतात किंवा कोणत्याही शुक्रवारी संध्याकाळी, दर शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही ही सेवा करू शकतात. मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना तुम्हाला संध्याकाळी आपले हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून ही सेवा करायची आहे. शिकणारी मुलं, पुरुष, महिला कोणीही ही सेवा करू शकतो. सगळ्यांनी केली तरी चालेल, एका सदस्याने केली तरी चालेल. या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 4 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वामींचा जप 3 माळ. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्हाला 3 माळ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 1 माळ श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 1 माळ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. 1 वेळेस तारक मंत्र बोलून झाल्यानंतर नित्य सेवा या पोथीतून 1 वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टक वाचायचा आहे. या 4 गोष्टी, 3 माळ श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ श्री महालक्ष्मी नमः, 1 वेळेस तारक मंत्र आणि 1 वेळेस कालभैरव अष्टक, ही सेवा लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करेल, स्वामींना सुद्धा प्रसन्न करेल, तुमच्या घरात भरभराट, सुख समृद्धी आणेल आणि तारक मंत्र आणि कालभैरवमुळे तुमच्या घराचे, परिवाराचे रक्षण होईल. अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, समस्या तुमच्या घरापासून दूर राहतील. तर नक्की प्रत्येक शुक्रवारी ही सेवा अवश्य संध्याकाळी करा आणि आज सुद्धा शुक्रवार आहे तर आज संध्याकाळी सुद्धा तुम्ही ही सेवा करायला विसरू नका. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.